संरक्षण साधन सामग्री खरेदीचं नवीन धोरण जाहीर, लघु मध्यम सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन। पठाणकोट हवाई तळावरून मोबाईल फोन, शस्त्रसाठा आणि दारुगोळा हस्तगत। पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी इंटरपोलकडून ब्लॅक कॉर्नर नोटीस मिळवायचे प्रयत्न सुरू। बगदादमध्ये शॉपिंग मॉलमधल्या अतिरेकी हल्ल्यात 51 जण ठार, इस्लामिक स्टेटनं स्वीकारली जबाबदारी। सईद यांच्या निधनानंतर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाबाबतची अनिश्चितता अजूनही कायम। युरियाचा काळा बाजार रोखण्यासाठी 7/12च्या उतार्यावर युरिया उपलब्ध करायचा केंद्र सरकारचा विचार। छत्तीसगडमधल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन। राज्यात 5 लाख शेततळी तयार करण्यासाठी तरतूद, मुख्यमंत्र्यांची जालन्यात माहिती। सहकार क्षेत्र मोडीत काढायचा राज्य सरकारचा डाव, अजित पवारांचा आरोप। स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त देशभरात युवकांसाठी विविध कार्यक्रम। राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन। पिंपरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात। साताऱ्यातल्या पुसेगाव इथं बैलगाड्यांच्या शर्यतीला मोठी उपस्थिती। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात रोहित शर्माचं शतक। सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मान 5व्यांदा मिळवण्याचा लिओनेल मेसीचा विक्रम।